नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून आता एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या अकस्मात निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. सुरुवातीला तब्बल 23 इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी 16 जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने अंतिम लढत 7 उमेदवारांमध्ये होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून अक्षय शिवाजीराव कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटकडून गोविंद खंडू मोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीकडून संतोष एकनाथ चोळके हे प्रमुख उमेदवार मैदानात आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवार म्हणून रावसाहेब सदाराम खेवरे, महेश केशव हापसे, सुरेश दत्तात्रय लांबे आणि अथर्व साहेबराव म्हसे हे निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान मुख्य लढत भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंद मोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यात त्रिकोणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे हेही जोरदार लढत देऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे राहुरी मतदारसंघातील ही पोटनिवडणूक चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.